कुरुक्षेत्राच्या महान युद्धाची चाहूल लागली होती. दुर्योधन आणि अर्जुन दोघेही भगवान श्रीकृष्णांची मदत मिळवण्यासाठी, युद्ध जिंकण्यासाठी, त्यांची भेट घेण्यासाठी द्वारकेला गेले. भगवान श्रीकृष्ण तिथे विश्रांती करत होते. दुर्योधन अभिमानाने जाऊन त्यांच्या शिराजवळ बसला, तर अर्जुन नम्रपणे नतमस्तक होऊन त्यांच्या चरणांपाशी उभा राहिला. श्रीकृष्ण जागे झाल्यावर त्यांची नजर प्रथम अर्जुनावर पडली. दुर्योधन जरी आधी आला असला तरी सुद्धा प्रथम निवडीचा अधिकार अर्जुनाला देण्यात आला. मग श्रीकृष्णाने दोघांसमोर एक विलक्षण पर्याय ठेवला. एका बाजूला पराक्रमी नारायणी सेना, तर दुसऱ्या बाजूला स्वतः भगवान श्रीकृष्ण. परंतु शस्त्र न उचलणारे, युद्धात न लढणारे. अर्जुन अतिशय बुद्धिमान होता. त्याने क्षणाचाही विलंब न करता श्रीकृष्णांची निवड केली. आणि दुर्योधन, त्याला वाटलं की आपल्यालाच अधिक मोठी शक्ती प्राप्त झाली आहे. त्याने पराक्रमी नारायणी सेना स्वीकारली. श्रोते हो, अर्जुनाच्या विवेकाने व श्रद्धेने प्रसन्न होऊन श्रीकृष्णाने त्याचे सारथी होण्याचे मान्य केले. आणि अशा प्रकारे श्रीकृष्ण आणि अर्जुन या दोघांचेही अद्वितीय असे गुरु शिष्य नाते आणखी दृढ झाले. हीच कथा आपल्या समोर नृत्याच्या माध्यमातून सादर होणार आहे. आणि कथन करण्यासाठी येत आहेत कथकच्या विद्यार्थिनी. आणि त्याला जोडूनच पुरिया धनश्री या रागातील बंदिश आपल्या समोर सादर होईल. रे